बऱ्याच वेळा स्कूलमधून मुलं घरी आल्यानंतर त्यांना स्नॅकमध्ये काय द्यावं आणि झटकेपट रेडी होणारी अशी रेसिपी आपल्याला हवी असते. तर आज आपण अशीच रेसिपी बघणार आहोत जी की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. आणि या रेसिपीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा टिक्का मसाला किंवा कलरचा वापर करणार नाही. आज आपण कोबीचे मंचुरियन बनवतो. इथे ना मी सगळ्यात पहिले मध्यम आकाराचा एक कोबी घेतला आहे, त्याचे 2 भागांमध्ये तुकडे करून घेतले आणि आता हा कोबी ना मी छान बारीक किसणीने किसून घेणार आहे. जर तुम्हाला हे काम अजिबात आवडत नसेल तर तुम्ही इथे चॉपरचा सुद्धा वापर करू शकतात. फक्त आपला जो कोबी आहे ना तो जितका जमेल तितका छान बारीक चॉप करून घ्यायचा. आता कोबीवर फवारा मारलेला असतो म्हणून मी तो पाण्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये 1-2 मिनिटासाठी छान स्वच्छ धुवून घेतला आहे. मध्यम आकाराच्या कोबीसाठी छोटंसं अर्धा बीट मी इथे वापरते. आता बीटसुद्धा मी छान किसून घेतलं आहे आणि बीटमुळे काय होतं आपल्या बॉल्सला कलर खूप छान येतो आणि तो कलर बघूनच मुलं आवडीने ते खात असतात. आता इथे मी कोबी आणि बीट दोघं मिक्स करून घेतलं आहे आणि बाइंडिंगसाठी ना मैद्याचा वापर करते. आता ना मी जसं आपले बॉल्स वळतील एवढंच आपल्याला मैदा इथे टाकायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आता इथे मी जास्त मसाल्याचा वापर नाही केला आहे. फक्त आपलं लाल तिखट, जिरं, ओवा आणि मीठ टाकून छान पीठ मळून घेतलं आहे. मैद्याचं प्रमाण जर तुम्हाला समजत नसेल ना तर थोडा मैदा ॲड करत जायचा आणि असं मिक्स करायचं. जेव्हा आपले असे बॉल्स वळायला लागले ना तेवढंच आपल्याला इथे मैदा वापरायचा आहे. इथे मी जेमतेम अर्धी वाटी मैदा वापरला आणि 2 चमच तांदळाचं पीठ टाकलं. आता इथे ना छान असे गोल गोल छोटेसे बॉल्स मी तयार करून घेते. आत्ता आपले बॉल छान रेडी झाले. थोडंसं तेल घ्यायचं, एकदम जास्त तेल घेऊ नका कारण की नंतर ते आपले वापरलं जात नाही. त्याच्यामुळे इथे ना मी थोडंसंच तेल घेतलं आहे. तेल छान कडकडीत गरम केलं आहे. नंतर गॅस सिम केला आणि एक बॉल्स टाकत गेली. आता बॉल्स टाकल्यानंतर लगेच ते चाळायचे नाही. त्यांना 5-10 मिनटं छान तळू द्यायचे आणि जेव्हा त्यांचा कलर चेंज झाला त्यानंतरच आपण ते चम्मचने हलवायचे. याच्याने काय होतं आपले बॉल्स छान सेट होता. लगेच जर आपण ते तळायला हे केलं तर ते बॉल्स फुटू शकतात. त्याच्यामुळे जमेल तेवढे बॉल्स आपण टाकायचे आणि त्यांचा कलर चेंज झाल्यानंतरच ते हलवायचे. बॉल्स सगळे टाकून झाल्यानंतर आपण मीडियम गॅसवर सुद्धा हे फ्राय करू शकता आणि जितके छान आपण फ्राय करतो ना मीडियम गॅसवर तितके आपले बॉल्स क्रंची आणि कुरकुरीत होत जातात. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्ही कधी करता ते नक्कीच सांगा. आणि जर चायनीज खाण्याची इच्छा होत असेल ना बाहेरचं जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी अशा आपण चायनीज आयटम करू शकतो. चला, चॅनलला फॉलो केलं नसेल तर करून घ्या, लाईक करा, शेअर करा. आजसाठी एवढंच. लवकरच भेटू, तोपर्यंत बाय.